प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घरासमोर लावा ही एक वेल, मिटतील सर्व समस्या. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रातील असा एक तोडगा सांगणार आहोत ज्यामुळे तुमची एक नव्हे तर तुमच्या सर्वच समस्यांचं समाधान तुम्हाला या एका उपायाने मिळणार आहे. तर आपल्याला आपल्या घरासमोर एक वेल लावायची आहे. ही वेल ही सर्वच देवतांचं प्रतीक म्हणून संबोधली जाते, ज्यामुळे तुमच्या सर्वच समस्या मिटतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरासमोर फुलझाडं लावायची नेहमीच इच्छा असते. फुललेली सुंदर फुलं एक प्रसन्नता निर्माण करतात. मात्र काही फुलं अशी असतात की ती केवळ फुलून प्रसन्नता देत नाहीत, तर त्या पाठीमागे शास्त्रीय कारण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रामध्ये त्यांचे विशेष तोडगे देखील सांगितले जातात. तर आजच्या भागामध्ये असाच तोडगा आपण पाहणार आहोत की अशी कोणती वेल आहे जी आपण आपल्या घरासमोर अवश्य लावली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात. मात्र त्याआधी तुम्ही मराठी ऑल अपडेट या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर मित्रांनो, पाहूयात कोणती वेल आपण घरासमोर लावली पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्व समस्या सुटतील. तर ती वेल आहे गोकर्ण. साधारणतः निळ्या रंगाचं निळसर आणि मध्ये पांढरा रंग असणारी ही गोकर्णीची वेल तुम्ही तुमच्या घरासमोर अवश्य लावावी. जर घरासमोर अंगण असेल तर उत्तम. मात्र तुम्ही अपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या गॅलरीमध्ये किंवा जिथे तुम्हाला झाडं लावण्यासाठी स्पेस आहे तिथे घरासमोर किंवा घराच्या मागे बाल्कनीमध्ये तुम्ही ही गोकर्णीची वेल अवश्य लावावी. गोकर्णीची वेल ही शनिदेव, माता दुर्गा, माता लक्ष्मी, कुबेर त्याचबरोबर भगवान शंकर या सर्वांच्या पूजेमध्ये वापरली जाते. त्यामुळे या सर्वांना ती प्रिय आहे. या सर्वांची कृपादृष्टी तुमच्या घरावरती लाभते जेव्हा तुम्ही ही गोकर्णीची वेल तुमच्या घरामध्ये लावत असता. मात्र घरामध्ये गोकर्णीची वेल लावताना ती कोणत्या दिशेला लावावी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला किंवा उत्तर आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही ही गोकर्णीची वेल लावू शकता. वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीची वेल घरामध्ये लावण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार हा उत्तम मानला गेलाय. त्यामुळे गुरुवारी किंवा शुक्रवारी ही गोकर्णीची वेल तुमच्या घरामध्ये लावा. नक्कीच याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या काही समस्या, तंटे, भांडण, क्लेश, अडचणी तुमच्या घरामध्ये चालू आहेत त्या लागलीच संपुष्टात आलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे गोकर्णीची वेल तुमच्या घरासमोर अवश्य लावा.